बाय ANS न्यूज। ANS लाइव न्यूज इस वक्त मौजूद हूँ मैं कैंप में, जहाँ पे सारे उम्मीदवार बहुत ही उम्मीद के साथ यहाँ पे फॉर्म भरने के लिए आ रहे हैं। आइए देखते हैं कि आव्हान मी असं करणार आहे की तुमच्यातलीच एक व्यक्ती आज आपली नगरसेवक होण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्ही सगळ्यांनी सहकार्य दिलं तर मी मोहिनी ठाकरे वॉर्ड नंबर 149 मधून सगळ्या आमच्या नागरिकांना आवाहन करते की तुम्ही तुमचं सहकार्य द्या, मत द्या, कुठेही सुट्टीला बाहेर जाऊ नका। हे आपलं कर्तव्य आहे। मतदान हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे, ते बजावा। मग पुढची 5 वर्ष असं नका काम होत नाही। आपल्या व्यक्तीला, आपल्या माणसाला पुढे आणा, कार्यक्षम बनवा, सगळी कामं होतील। हाच माझा सगळ्यांना अपील आहे। नगर और 149 वार्ड की समस्या जो है वो हल होना बहुत मुश्किल हो गया। तो हमारे इलाके के जितने भी रहीवासी है उन्होंने बोला क्यों नहीं हम अपने तरफ से आगे बढ़े, अपना उम्मीदवार क्यों नहीं खड़ा रखे। हमें कोई पॉलिटिकल पार्टी या किसी का बैकिंग नहीं है, लेकिन वोटर्स जो हमारे रेसिडेंट्स है उनको हमारा पे भरोसा है और हमको उन पे भरोसा है। इसलिए उन्होंने उनके आग्रह पे, उनके कहने पे हम बोले चलो आगे बढ़ते और एक बार कैंडिडेट लड़के। तो हमने हमारे मैडम जो है ठाकरे मैडम, उनको कैंडिडेट बनाया और ये सबके सहमति से बना हुआ है। हमारे पूरे पश्चिम सागर की इच्छा है कि वो इस बार इलेक्शन लड़े। मी भरला म्हणजे दोन पासून मी या एरियात सोशल वर्क करते आहे। नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। बृहन्मुंबई महानगरपालिका वेस्ट वॉर्ड आम्हाला ह्याच्यामध्ये कार्य करतो, पण बऱ्याच की छोट्या छोट्या समस्या असतात तर मला तेवढा वेळ नसेल किंवा काय, तर आम्ही नागरिकांच्या समस्या ट्रॅफिकच्या असतात, PMC रिलेटेड असतात, हे आम्ही सोडवतच होतो, जाऊन भेटून लोकांना करत होतो। त्याच्यामुळे असं वाटलं की ह्या वेळेला, आणि मुख्य म्हणजे आमच्या 149 वॉर्ड कोणी पर्यंत नगरसेवक नाही, यावेळेस माझ्या मते एक तर आहेच उभा, आणि दुसरं चला आपण कुठल्या पार्टीतर्फे नको, यश मिळालं तर सगळ्यांच्या कृपेने, सगळ्यांच्या बेस्ट विशेसने वेल अँड गुड। मग काहीतरी आपल्या पेसम सागरचं भलं होईल, लोकांच्या समस्या सोडवायला एक अधिकार प्राप्त होईल। सामाजिक संस्थेमध्ये काम करत असल्यामुळे समस्या तिथपर्यंत आम्ही नेऊ शकतो, पण आमच्या हातात ती पॉवर नाहीये की ती समस्या सोडवावी। आज माझा विचार असा आहे की आपल्या हातात ती पॉवर यावी की हे प्रॉब्लेम्स आपण सोडवू शकू नागरिकांचे। ह्याच्यासाठी, या केवळ ह्या कारणासाठी, आणि मी बघितलं की लोकांच्या समस्या खूप आहेत, त्या सोडवण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे। शेवटचा प्रश्न, काय रिस्पॉन्स आहे? लोक काय म्हणतात? किती सोसायट्या तुमच्या सोबत आहेत? आमच्या एरियामध्ये 110 सोसायटी आहेत। पेसम सागर मध्ये अजून छेडानगर आहे, टिळकनगर आहे, ह्या बरेच आहे, मुंजाळ नगर आहे, श्रीनगर आहे। ह्या सगळ्या लोकांना पूर्वीपासून मी माहिती आहे, मी पण त्यांना भेटलेली आहे। त्याच्यामुळे असं वाटलं की सगळे आपली माणसं आहेत आणि आपल्या माणसांसाठी काहीतरी करायला आपल्याला पॉवर तर पाहिजे, काहीतरी आपल्याला अधिकार पाहिजे। नुसतंच आपण पत्र लिहितो, समस्या आहे म्हणतो, सोडवण्याची आपल्यामध्ये ताकद आता नव्हती अजूनपर्यंत। तेवढ्यासाठी हे कार्य हातात घेतलेलं आहे। यश वरच्या हातात आहे, लोकांच्या हातात आहे। धन्यवाद। तो 5 बज चुकी है। यहाँ पे सारी जितने फॉर्म्स की फॉर्मेलिटी थी सब खत्म हो चुकी है। यहाँ पे ये देख रहे हैं हमारे पीछे ये स्कूल है, और ये पुलिस वाले जो इतनी मेहनत से उन्होंने सारे जनता जो पब्लिक आई थी उनका साथ सहयोग किया। उनके लिए दिन सुबह से लेके शाम हो गई, किसी ने पानी नहीं पिया, किसी ने खाना नहीं खाया। इस तरीके से मुंबई पुलिस ने हमारी जनता की सेवा की है। इसलिए हम लोग पुलिस से, मुंबई पुलिस कहीं ना कहीं हमारे लोगों के लिए बहुत ही काम करता है। इसलिए मुंबई पुलिस का तहे दिल से शुक्रिया करते हैं। ऐसे न्यूज़ देखने के लिए जुड़े रहिए ANS लाइव न्यूज़ से। कट।